नांदेडमधील नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील चोरंबा फाटा येथे नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती। 1 जून मध्यरात्री 2 वाजताची वेळ पोलिसांना एक ट्रक खूप स्पीडमध्ये येताना दिसला। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। राम मुगाजी पवार असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ही घटना अशी की नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबा फाटा हे 2 जिल्हे आणि 3 तालुके असलेल्या पॉइंटवर मागील काही दिवसांपासून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली आहे। नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती। 1 जून रोजी पोलीस कर्मचारी पिकअप क्रमांक MH20 EG 7844 या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक RJ09 GC 9945 ट्रकने पोलीस हवालदार राम पवार यांना उडविले। यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र वसमत फाटा येथे रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच पिकअप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकावर आणि वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।